नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात खूप गोड आणि मनाला स्पर्श करणारा क्षण पाहायला मिळणार आहे. हळूहळू पार्थच्या मनातला राग आता निवळायला लागतो आणि अखेर त्याला जाणवतं की काव्याने जे काही केलं ते परिस्थितीमुळे झालं होतं. काव्या त्याला सतत समजवते, नवते, पण पार्थ मात्र अहंकाराचा मुखवटा लावून शांत बसलेला असतो. पण शेवटी त्याच्या मनाला कळतं की ती खरंच खूप खेदात आहे. अखेर पार्थ काव्याजवळ येतो आणि म्हणतो, तू माझीच मैत्रीण आहेस. तुझी चूक म्हणजे माझीच चूक. आपण दोघांनी मिळून हे नातं सांभाळायचं. काव्या डोळ्यात पाणी आणून सांगते, खरंच चुकलं माझं. मला आधीच सर्व काही सांगायला हवं होतं, पण मी घाबरले. आतापासून तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. त्यावर पार्थ शांतपणे म्हणतो, मी पण तशी वेळ येऊ देणार नाही. आपल्या नात्यात गैरसमज नकोत. चला, आता नाटक नको. अभ्यासाला सुरुवात करा. आयएस मॅडम. यानंतर पार्थ स्वतःच्या हाताने काव्याचे चष्मे तिला लावून देतो आणि अभ्यासासाठी प्रोत्साहन देतो. तो म्हणतो, हे स्वप्न आधी तुझं होतं. आता ते माझंही झालं आहे. मला तुझं यश पाहायचं आहे. काव्या हसत म्हणते, मी आता हे स्वप्न माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी पूर्ण करणार. मित्रांनो, अशाच अपडेट्ससाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सिरियल बोल.